वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आपल्यासोबत आहेत बबनजी मुकादम वार्ड क्रमांक 8 मधून, जे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. गेली कित्येक वर्ष राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि हा त्याचा दांडगा अनुभव आणि हा हक्काचा बालेकिल्ला म्हणून या बालेकिल्ल्यामध्ये पुन्हा ही हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत, हॅट्रिक मारण्यासाठी उभा आहे. सर नमस्कार, आपलं वेद विकासाच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण नमस्कार. मागील 5 वर्षामध्ये किंवा या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण हा तिसरी वेळ आहे आपली ही नगरपालिकेच्या निवडणुकीची. तर या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये मागील कार्यकालात कोणती ठोस विकास कामे आपल्याकडून राहिली गेलेली आहेत? वेद विकासाच्या चॅनलला मी धन्यवाद देतो. आज तुम्ही उल्लेख केला हॅट्रिकच्या उंबरठ्यावर, कारण आम्ही सतत राजकीय वारसा असणारा मी बबन मुकादम, माझे वडील दातार ग्रामपंचायतीचे गेले 20 वर्ष उपसरपंच होते, माझे भाऊ 5 वर्ष सरपंच होते, मी ग्रामपंचायत सदस्य झालो. 2012ला माझी मिसेस पूर्ण कळंबोलीमधून जिल्हा परिषद सदस्य झाली, नंतर सभापती झाली महिला बाल कल्याण. नंतर 2017ला मी या गावातून मोठ्या मताधिक्याने नगरसेवक झालो. या नगरसेवकाच्या कारकिर्दीमध्ये किंवा जिल्हा परिषदेच्या कारकिर्दीमध्ये आम्ही 5 वर्षामध्ये असंख्य सोसायटीमध्ये अंतर्गत कामं सुसज्ज अशी केली. महिलांसाठी 4 व्हीलर ड्रायव्हिंग कोर्सेस महिलांना दिले. त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये 2017ला त्या ठिकाणी मोठ्या माझ्याबरोबर 3 नगरसेवक अजून होते, 3 नगरसेवक केले. त्या ठिकाणी आपण मला या जनतेने कामांच्या जोरावर किंवा त्यांच्या समस्यांच्या जोरावर 1500 मतांनी मी त्या ठिकाणी लीड घेतला होता. आता तर सतत 5 वर्ष नगरसेवक राहिलो, 3 वर्ष प्रशासन त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी प्रशासनामार्फत मला आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी जरा पण भासून दिलं नाही का प्रशासक जरी असला तरी नगरसेवक म्हणूनच आपण काम पाहिलं. आणि या माझ्या प्रभाग 8 मध्ये नाही तर कळंबोलीमध्ये साऱ्याच कळंबोली जे समस्या आपल्याला येतील त्या समस्या आपण सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला. कारण आपण 2012ला जिल्हा परिषद चव्हाण मॅडम होते, मिसेस होती माझी प्रिया मुकादम, त्यावेळेला पूर्ण कळंबोली होतो. आज 4 वार्ड झाले, तर त्यावेळेला पूर्ण कळंबोली निवडून आले होते. त्यामुळे सर्वांचेच हाकेला धावणार आपण आहोत आणि जनतेचा खूप प्रेम आहे या ठिकाणी. तर पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज असेल, रस्ते असतील, कचरा असतील, यासाठी काय व्यवस्थापन आपण पुढे करणार आहात? महत्वाचा प्रश्न उद्भवतोय. पाणी पुरवठा म्हणायला गेलं तर या ठिकाणी शिडकोच्या अंडरमध्ये पाण्याची पाईपलाईन आहे. त्या पनवेल महानगरपालिकेने आता तरी हस्तांतर केली नाहीये, परंतु शिडको प्रशासनाच्या मागे लागून आता लाईन जीर्ण झालेल्या आहेत. थोडासा प्रॉब्लेम आहेच, म्हणायला हरकत नाहीये. परंतु आता आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून 400 कोटीचा पाण्याचा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहे आणि लवकरच तो पनवेलपर्यंत आलाय आणि मुबलक पाणी या ठिकाणी येणाऱ्या काही काळामध्ये त्या जनतेला मिळेल. कारण लोकसंख्या वाढत चालली, बिल्डिंग वाढत चालल्या, ते पण आमच्या लक्षात आहेत आणि कार्यक्षमता आमदारांच्या या लक्षात असून त्यांनी तत्परपणे आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम चालू केलंय. त्याचा ठरावच आम्ही महासभेत पास करून दिलेला आहे. राहिला विषय कचऱ्याचा, ज्या वेळेला महापालिका आमदार साहेबांनी सोडावा आणली त्यानंतर त्याच्या आधी शिडकोनी एवढा कचऱ्याचे ढिगारे असायचे, त्या कचऱ्याचा वास असा समोर नाकाला रुमाल बांधून त्या ठिकाणी जायचं. पण आता कुठेही कचरा तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे महापालिका आल्यानंतर काय व्यवस्था झाली ती जनता बघते. विकासाच्या बाबतीत म्हणायला गेलो तर आज 250-300 करोडची कामं त्या कळंबोलीमध्ये चालू आहेत. रस्ते कॉन्क्रिटीकरण असेल, धारण तलावाचा गाळ असेल, स्ट्रीट लाईट किती सुंदर या ठिकाणी लागले. आम्ही काम करत असताना जनतेच्या हिताच्या काय गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही सतत करत असतो. फुटपाथ असतील, रस्ते असतील, डांबरीकरण असेल, अशी कित्येक कामं पुढच्या काळामध्ये आम्ही आखलेली आहेत आणि जनतेसाठी आम्ही करणारच आहोत. राहिला जनतेचा समस्यांचा विषय, जनतेला काय पाणी, कचरा, लाईट्स त्या गोष्टी मुबलक असतात. त्यामुळे ही जनता आमची शोधणे आहे. सर्व आपल्या आपल्या घराचा संसार चालवतात आणि त्या संसारामधून आपला उदरनिर्वाह करत असतात. पण घराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला रस्ता, बाकीच्या गोष्टी अशा कशा सुसज्ज मिळतील त्याच्याकडे लक्ष असतं. आणि आमदार साहेबांची 4थी टर्म आहे माझी, तर आता मॅडमची विशेषची होती, माझी झाली, आता परत जनता मला घेऊन जाईल, कारण जनतेच्या आम्ही नेहमीच पाठीशी असतो. तरुणांसाठी रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असतो, कारण हा जो कळंबोली भाग आहे
हा सुशिक्षित आहे, बाहेरून आलेले काही वर्ग आहेत, काही गावकरी आहेत, तर तरुणांसाठी कलाकौशल्यासाठी काय उपक्रम आपण राबवणार आहात किंवा याच्या अगोदर राबवलेले आहेत? तरुणांसाठी मी स्वतः बोलून दाखवापेक्षा सुनील पाटील साहेब, तुम्ही माझ्या कळंबोलीमध्ये जनतेला विचारा. आज तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात आपण नोकऱ्या उपलब्ध करून दिल्यात आमदार साहेबांच्या माध्यमातून. तलोद MIDC असेल किंवा कामोठा MIDC असेल किंवा महापालिकेच्या माध्यमातून असेल. आता एअरपोर्ट मध्ये जी येणारी भरती आहे, आता एअरपोर्ट मध्ये पहिले आपले 95 गाव आहेत, त्यांची लोकल भरती चालू आहे. ती झाल्यानंतर 100% एअरपोर्ट फास्ट रीतीने चालू होईल आणि त्यानंतर रोजगार आता पण चालू झालाय, बरेचशा भरती पण झाल्यात आणि येणाऱ्या काळामध्ये भरपूर असा रोजगार आपण या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. त्यांना सगळ्या माझ्या जनतेला 100% गॅरंटी, जे बोलतो ते करतो, जे होणार नाही ते सांगतो नाही. नुसत्या लोकांच्या दुसऱ्या पक्षांसारखे वल्गन आम्ही करत नाही, कारण आम्ही रोखठोक माणसं आहोत. त्या ठिकाणी नेहमी बोलत असताना मी दुसऱ्या पक्षात आलो, या ठिकाणी आलो भारतीय जनता पार्टीमध्ये, त्या पक्षात होतो त्यावेळेला नेते बोलायचे आज ये उद्या ये परवा ये, जनता थांबायला मागत नसतं आणि अशा बाता ठोकून लोक आपल्यावर येत नाही. जागेवर निर्णय घेतो, फोन उचलला काम होत असेल तर हा, नसेल तर नाही. त्यावेळी जनता सॅटिस्फाय एकदम माझ्यावर खुश आहे. हे आपलं कार्यालय आहे गेली कित्येक वर्ष जनतेच्या सेवेसाठी आहे, कारण बऱ्याच ठिकाणी बघतो आपण निवडणुका आल्या की कार्यालय उघडलं जातं, पण आपलं हे कार्यालय गेली 24 तास खुल्लं असतं. आणि आतापर्यंत या कार्यालयामध्ये आलेल्या तक्रारी असतील त्याच्यावरती आपण काय कारवाई किंवा काय उपाययोजना केली आहे आतापर्यंतच्या काळामध्ये? सुंदर प्रश्न विचारला तुम्ही. आता तुम्ही बघत असाल गल्ली गल्लीमध्ये आपले कार्यालय उघडलेत, समोर मंडप टाकलेत. मी असा एकच माणूस आहे, माझा एकच कार्यालय 2009 पासून चालू आहे. तेव्हापासून मी इथे आहे, 2009 पासून इथे चालू आहे आणि शटर बंद नाहीये. माझी 3-4 लोक समस्यांसाठी इथे असतात. त्यावेळेला आपण नगरसेवक होतो त्यावेळेला अटेस्टेड असो, पोलीस स्टेशनचं काम असो, हॉस्पिटलचं काम असो, ऍडमिशन असो, कुठल्याही गोष्टीत स्वतःची गाडी काढणार, जनतेला घेऊन जाणार. हॉस्पिटल असलं मी स्वतः आधी जातो. MGM सारख्या रुग्णालयामध्ये आम्ही जिल्हा परिषद सभापती असल्यामुळे आमची रायगड जिल्ह्यात ओळख आहे, 15 तालुक्यात ओळख आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या ज्या समस्या येतील ते कार्यकर्ते फोन करत असतात. आणि आता तर भारतीय जनता पार्टीचा मी एक कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याचा गौरव प्रशांत ठाकूर साहेबांचा माणूस आहे. त्यामुळं आमदारांची ओळख तर सगळ्या ठिकाणी आहे. त्यांच्या माध्यमातून सर्व ठिकाणची ज्या ज्या फोन येतील, माणसाची ज्या ठिकाणी MGM मध्ये कोण असेल, ऍडमिट असेल, काय असेल, सरळ आम्ही, माझी मिसेस आणि मी जनतेसाठी 24 तास अवेलेबल असतो. त्यामुळं जनता आमच्यावर खूप सुखी. आपली हॅट्रिक आहे आणि हॅट्रिक मारत असताना हे हॅट्रिक मारल्यानंतर 3 महत्वाची कामं ह्या कळंबोली वाचण्यासाठी कोणती महत्वाची असतील? मी जनता तर मला हॅट्रिक मारून देईलच, मला अशी शाश्वती आहे. हॅट्रिक मारल्यानंतर त्या कळंबोली मधल्या आता सगळ्याच गोष्टी 100% होत नसतात. येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही हे पूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण करणार आहोत. या ठिकाणी आमची KL1 असेल, KL4 असेल, सर्वच LIG असेल, त्या ठिकाणच्या शिडकोने बांधलेल्या इमारती आहेत. त्या छोट्या इमारती होत्या, त्याच्यावरती आता 2-2, 3-3 वाले झाले. जशी पोरं मोठी झाली तसा कामकाज वाढत गेला, जागा वाढत गेली. शेवरेजच्या लाईन छोटे होत्या, त्या शेवरेजच्या लाईन मोठ्या करू, रस्ते मोठे करू आणि त्या ठिकाणी सुसज्ज अशी कळंबोली, प्लॅनिंगशीर कळंबोली बनवण्याचा प्रयत्न. फॉर्म भरती गेली, जी गर्दी ओसांडून आली होती, त्यांच्या जनतेचा जो प्रतिसाद होता, त्या प्रतिसादाच्या माध्यमातून जनतेने एवढा मला डोक्यावर उचलून घेतलं आणि माझी जनता डिपॉझिट व्यक्त झाली. मी वल्गना करत नाहीये. आज पण ज्या ज्या सोसायटीमध्ये जा, जिथे जिथे जा, आम्ही प्रचार करत असताना सोसायटीत लोक एवढं सत्कार समारंभ त्या ठिकाणी करत असतात आणि प्रत्येक सोसायटीमध्ये आपण जवळून गेलेलो आहोत. घरोघरी प्रिया मुकादम, बबन मुकादम कोण आहे त्यांनी ओळखलेलं आहे. कारण हे माझी कळंबोली शहर नसून माझं घर आहे. त्या घराच्या उंबरठ्यावर मी जात असताना लोक मला खूप सारी म्हणजे मान मर्यादा देत असतात. त्याच्या जीवावर मी जनतेला पण आवाहन करतो, कारण या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे सर्वच उमेदवार या ठिकाणी निवडून देतील. कारण राज्यात महायुती आहे, देशात महायुती आहे आणि ही 100% महापालिका पण महायुतीचीच लागणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे आणि महायुती सरकार वरती असल्यामुळे, खालती असल्यामुळे जनतेचा विकास आम्हीच करणार आहोत.
त्या माध्यमातून आपण जनतेला आवाहन करतो, समोरच्याचे डिपॉझिट हात जप्त करण्याचा जनतेच्या हातात. मी बोलतो म्हणजे जनतेच्या जीवावर बोलतो, दुसरं काय बोलत नाही. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 8 मधील उमेदवार बबनजी मुकादम, जे हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत आणि हॅट्रिक मारणार असा दावा त्यांनी या ठिकाणी केलेलाच आहे. आणि हॅट्रिक मारणार नसून तर विरोधकांची समोरची जी डिपॉझिट आहे ही डिपॉझिट ह्या जनतेच्या जोरावरती, कारण राजकीय सामाजिक शैक्षणिक कलाक्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर असून या जनतेची कामं अहोरात्र करत आहेत असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आणि त्याच जोरावरती ती विरोधकांची डिपॉझिट सुद्धा जप्त होईल असं या ठिकाणी बबन मुकादम यांनी या ठिकाणी दावा केलेला आहे. तर मी स्वतः सुनील पाटील, वेद विकासाचा या चॅनलमध्ये बबन मुकादमजी आपल्यासोबत जोडले होते. धन्यवाद.